मत दातात, तुम्ही ऐकता माझं मत. म्हणजे आजचं टायटल आपल्या व्हिडिओचं तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की हे परिस्थिती नेमकी कुठली आहे की डझनभर निलंबित नगरसेवकांनी केला आपल्या मतदारांचा घोर विश्वासघात. घोर विश्वासघात म्हणा, घोर पाप म्हणा किंवा घोर अन्याय म्हणा, हे काहीही म्हटलं तरी हरकत नाही. कारण मंडळी, त्या अकोट आणि अमळनेर या ठिकाणी सत्तारूढ किंवा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले जे काही नगराध्यक्ष आहेत त्यांना सभागृहात संख्याबळ कमी पडते. आणि सभागृहात संख्याबळ कमी पडलं म्हणजे 5-6 महिन्यानं पुन्हा वांदे आले. आणि हे वांदे होऊ नये म्हणून अगोदरच कोणाकोणाला आपल्याला कसं कसं थापटून ठेवता येईल, हाताशी ठेवता येईल, कोणाकोणाला काय गाजर देता येईल, कोणाला काय प्रलोभन देता येईल, ह्या शाळा सुरू झाल्या. आणि बऱ्याच ठिकाणी त्या पूर्णही झाल्या. पण काही ठिकाणच्या शाळा उघड्या पडल्या. त्या शाळेचे सूत्रधार उघडे पडले. अकोटला जसे ते आमदार भारसागळे उघडे पडले की त्यांनी MIMच्याच 5 लोकांना आपल्यासोबत घेऊन काय ते अकोट विकास मंच आघाडी तयार केली होती. आणि याच्यातून मग आपल्या निवडून आलेल्या त्या नगराध्यक्षा हा सुरक्षित सेफ राहतील 5 वर्ष, असंही त्यांचं प्लॅन होतं. पण ते सहन झालं नाही, इतरांना माहीत झालं. आणि त्यानंतर मग ते MIM वाल्यांनी त्यांना सांगितलं की आपणही त्याच्याशी युती करू नये. आणि यांनी सांगितलं की आम्ही तसं केलं नाही. पण काल परवा जी पत्रकार परिषद झाली मंडळी, त्यामध्ये तर आमदारांनी वेगळा शोध लावला की आम्हाला ते माहीतच नाही ते 5 लोक MIMचे आहेत म्हणून. म्हणजे अशी परिस्थिती की तेव्हा राष्ट्रवादीचे आहेत असं आम्हाला वाटलं. अर्थात याच्यातही काहीतरी गोम आहे. ते राष्ट्रवादीचे आहेत असं वाटलं म्हणजे काँग्रेसमधल्या दुसऱ्या गटानं की जो कधी काळी काँग्रेसमध्ये होता त्या राष्ट्रवादीनं यावेळेस MIMच्या उमेदवाराचं मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि म्हणून राष्ट्रवादीचे काही बिनीचे शिलेदार यांनी सांगितले की आम्ही त्याला MIMचे जे असतील ते त्यांना तुमच्यासोबत देतो. आता असं कदाचित असेल म्हणून आमदारांनी म्हटलं की ते त्याचे होते मला माहीत नाही. मंडळी, मी जे म्हणतोय 12 किंवा डझनभर हे दुसऱ्या ठिकाणची परिस्थिती आहे. त्या अमळनेरमध्ये हे झालं. आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना हे माहीत झालं की आपले काँग्रेसचे डझनभर नगरसेवक हे फितुरी करत आहेत, हे दुसऱ्या पक्षामध्ये भाजपासारख्या पक्षामध्ये जात आहेत. त्यामुळे असं जाऊन गेल्यापेक्षा त्यांना निलंबित करून टाकावं म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना निलंबित करून टाकलं. आता निलंबित करून टाकल्यानंतर हे मोकळे झाले. ते प्रदीप पाटील वगैरे आणि ते 11-12 सदस्य हे मोकळे झाल्यामुळे यांना असं एक मार्ग मोकळा झाला की आता आपल्याला कुठंही जाता येईल. काँग्रेसने आपल्याला फारकत दिली आहे ना, आपण काँग्रेसमध्ये राहिलो नाही ना, पण निवडून ज्या लोकांच्या वर्षाला आलो निवडून तर आलो आहे ना, आणि सभागृहात आपण सदस्य म्हणून बसू शकतो ना. म्हणून या लोकांनी 12चा गट हा पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवून त्यांच्या हस्ते भाजपाचे दुपटे गळ्यात टाकून भाजपामध्ये विलीन झाले. मंडळी, एक लक्षात घ्या, हेच सर्वात मोठं पाप या 12 सदस्यांनी केलेलं आहे. कारण हे जे 12 काँग्रेसचे निवडून आलेले आहेत हे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांच्या विरोधात जे काही पक्ष असतील त्यांना शिव्या शाप देऊन किंवा ते खराब आहेत आम्ही चांगले आहोत असं मतदारांना पटवून किंवा हे निवडून येण्यासाठी म्हणून जे काही सामदाम दंडभेद नीती वापरून निवडून आले. पर्यायाने यांनी त्या ठिकाणी त्या 12ही वार्डमध्ये किंवा 12 प्रभागात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आणि ते निवडून आले. आता निवडून आल्यानंतर मतदारांनी यांना हे काँग्रेसचे आहेत, हे विरोधी पक्षातले आहेत, हे आपल्याला चांगले वाटतात म्हणून त्यांना निवडून दिलेलं आहे या काँग्रेसच्या नगरसेवकांना. मग त्यानंतर हे अशी काही बदमाशी करतील, असं काही करतील हे कुणालाही त्यावेळेस वाटलं नव्हतं किंवा तसं होणार असंही कोणाला वाटत नव्हतं. पण समीकरणं बदलतात मंडळी राजकारणात. आत्ताच काय तर थोड्या वेळात काय. यांनी अशा पद्धतीची फितुरी केल्याबरोबर काँग्रेस नेतृत्वाला माहीत झाल्याबरोबर काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर हा निर्णय घेतला आणि त्यांना काढून टाकलं. मग यांनी लगेच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर किती मोठा घात केला.
इकडे एकतर भारतीय जनता पक्षाने अशा लोकांना खरं म्हणजे पक्षात घ्यायलाच पाहिजे नव्हतं की जे स्वतःच्या पक्षाशी जर एवढे फितूर आहेत, बदमाश आहेत किंवा एवढे हरामखोरी करतायत, तर अशा बदमाश हरामखोर नालायकांना आपण आपल्या पक्षात सामावून घ्यावं आणि तेही भारतीय जनता पक्षासारख्या एका चांगल्या विचारसरणीच्या पक्षानं. पार्टी विथ डिफरन्स काय म्हणतात ते. मग त्यांनी त्यांना घेतलं. आता याच्यामध्ये एक नुकसान झालं आहे भाजपाचं. भाजपाचा जो सच्चा मतदार आहे या भागातला, त्यांना किती वाईट वाटलं किंवा जे पराभूत झालेले आहेत, ज्यांना यांनी पराभूत केलं, जे पराभूत आहेत त्यांना किती वाईट वाटलं असेल की आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष किती बदमाश आहे, किती आपल्यासोबत अशा पद्धतीचं वर्तन करते, गैरवर्तन करते की आम्हाला ज्यांनी लाथांनी तुळवलं, शब्दांनी तुळवलं, आमची मतं आम्हाला मिळू दिली नाहीत, निवडून येऊ दिलं नाही, आमच्या उरावर हे निवडून आले आणि उरावर निवडून आल्यानंतर आता यांना आपल्या घरात भाजपानं घेतलं, म्हणजे आमचं राहिलं काय. त्या 12 प्रभागातील 12 जे काही उमेदवार आहेत त्यांचा आजच एक प्रकारे राजकीय खून झाला ना मंडळी. आणि अशी परिस्थिती झाल्यामुळे एक तर भाजपामध्ये असंतोष आणि काँग्रेसवाल्यांना असं वाटलं आपण यांना निलंबित केल्यामुळे कुठे जातील की नाही जातील, तिथंच राहतील. काँग्रेसलाही असंतोष. म्हणजे असे फितूर लोक आणि असे त्यांना जवळ घेणारी जी काही मंडळी असेल, मंडळी चोरी करणं पेक्षाही चोरीचा माल सांभाळून ठेवणारे जास्त गुन्हेगार असतात. एखाद्याने चोरी केली ठीक आहे, पण तो चोरीचा माल कुठेतरी ठेवते, तो विकत घेते दुसरा, म्हणजे याचा अर्थ तो विकत घेणार होता म्हणून त्याने चोरी केली हे सांगता येते किंवा हे म्हणता येते. अशा पद्धतीची राजनीती जर आता राजकारणात सुरू झाली असेल तर मंडळी या डझनभर नगरसेवकांनी हे काही बेमानी ज्या मतदाराशी केली आणि असे बेमान ज्या भाजपामध्ये झाले, तर हा भाजपा बेमानांचा पक्ष म्हणून आगामी काळात ओळखला जाईल काय असं मला वाटते. मंडळी मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा. आज आणि आता इथे थांबू, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.